राज्याची आर्थिक शिस्त आपण बघतोय इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अधिक मजबूत मानली जाते. कर्ज आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण म्हणतो ना डेट टू जीडीपी याचं जे गुणोत्तर आहे ते 18.5% इतकं कमी आहे देशामधलं आपल्याकडे. बरोबर. हे हे बरोबर. कमी असणं म्हणजे चांगलं असतं, कारण याच्यामुळे म्हणजे कर्जाच्या तुलनेमध्ये आपलं राष्ट्रीय सकल राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त वाढत असतं. तर हे बरोबर. प्रमाण कायम ठेवूनही मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक कशी शक्य होते? तर सुरुवातीला मी सांगितलं, की राज्याला आपले जीडीपीचे 37% पर्यंत गुंतवणूक आपण नेली पाहिजे, जे आज 27% आहे. पण याच्यामध्ये शासनाचे बजेटमधून 2%च येणार आहे. बॅलन्स सगळी गुंतवणूक खाजगी उद्योजक आणि जे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांचे सेव्हिंग्स, त्यांचे बचतमधून होते. तर शासनाचं जे धोरण आहे ते असं असलं पाहिजे, की खाजगी गुंतवणूकला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्यांना क्राउड इन, त्याला इंग्लिशमध्ये आपण इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो, की पब्लिक इन्व्हेस्टमेंट शुड क्राउड इन बरोबर. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. तर हे कसं केव्हा होतो? हे जेव्हा होतो जर सरकार असे कामं करते जे फक्त सरकार करू शकते, परंतु ज्याच्या आधारे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, प्रायव्हेट बिझनेस अजून प्रॉफिटेबल आणि किफायतशीर होतं. म्हणजे काय? जसं आता नागपूर मुंबई एक्सप्रेसवे हे कुठली खासगी कंपनी करू शकली नसती. पण हे गुंतवणूक केल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रायव्हेट लॉजिस्टिक हब येऊ शकतात, जे आपल्याला संत्रा किंवा कांद्याचा एक्सपोर्ट कम करू शकतात आणि त्याच्यात खाजगी गुंतवणूक येईल. तसेच वडावन पोर्ट मध्ये शासन इन्व्हेस्ट करत आहे. पण वडावन पोर्ट झाल्यामुळे उदाहरणासाठी जर आपण ऑटोमोबाईल पार्ट्स एक्सपोर्ट करतोय किंवा नाशिक वरून कांदा एक्सपोर्ट करत असू, तर तो नाशिक वडावन पोर्ट मधून बाहेर जाऊ शकतो. तर आपलं काम असं आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला इन्सेंटिव्ह देणे, जेणेकरून ती वाढू शकते आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट पेक्षा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा प्रमाण जास्त असतो. त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस खूप महत्वाचा असतो आणि अगदी. त्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जे आपले फॅक्टरी ऍक्ट मध्ये जे आपण सुधार केलेले आहेत बरोबर. आणि स्किल्ड मॅनपॉवर खूप महत्वाची आहे. तर अप्रेंटिसशिप हो ऍक्ट सर. हे सर महाराष्ट्र या ह्या सगळ्या म्हणजे ह्या उद्योग उदीम व्यापार सगळंच आहे, यासोबतच या अहवालामध्ये राज्याच्या सामाजिक स्थितीविषयी सुद्धा सामाजिक